ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र देशामध्ये। दुसऱ्या टप्प्यातलं मतदान काही तासांवर येऊन ठेपलंय आणि प्रशासनही सज्ज झालंय। शरद पवार, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत। आम्ही उद्या मतदान होत असलेल्या 25 मतदारसंघांचा आढावा घेतलाय। आमच्या 25 रिपोर्टर्सच्या माध्यमातून पाहूयात हा खास रिपोर्ट। महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय आणि यामध्ये सगळ्यांचं लक्ष असेल ते माढा लोकसभा मतदारसंघावर, कारण या मतदारसंघातून पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे आहेत। पवारांना लढत देण्यासाठी भाजपानं सुभाष देशमुख यांना रिंगणात उतरवलंय। निवडणुकीचा बिगुल वाजला त्यावेळी साहेब फक्त किती मतांनी निवडून येणार याची चर्चा होती, पण गेल्या महिन्याभरानंतर स्थिती मात्र बदलून गेली आहे। कारण माढाच्या त्रिकोणी लढतीला एक कोण आहे तो महादेव जानकर यांचा। पवार निवडून येतीलही, पण त्यामागे ते किती फरकाने निवडून येतील यावर त्यांचं यशापयश अवलंबून राहील। माढ्यानंतरचा दुसरा लक्षवेधी मतदारसंघ असेल तर तो बीड, कारण बीड मध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे निवडणूक